नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. सृष्टीचे ऑपरेशन होत नव्हते, त्यामुळे आम्ही आशा सोडून दिली होती. मात्र आरोग्यदूत, लोकप्रिय, दमदार माजी आमदार राम सातपुते आम्हाला देवासारखे भेटले आणि आमच्या सगळ्या आशा पल्लवित झाल्या. सृष्टीचे ऑपरेशन झाले आणि सृष्टीला नवीन आयुष्य भेटले, अशी प्रतिक्रिया सृष्टीच्या आईने दिली आहे. तिला भरपूर दवाखान्यात नेलं, पण तिचं ऑपरेशन होईल असं सांगितलं नव्हतं. आणि आता जे ऑपरेशन होईल आहे त्याचं ऑपरेशन होईल म्हणून सांगितलं होतं, पण आता जे ऑपरेशन केलं आहे हे होत नव्हतं असं सांगितलं होतं. आम्ही ती आशा सोडून दिली ती ऑपरेशनची. पण देवासारखे आम्हाला आमदार रामभाऊ सातपुते भेटले आणि त्यांच्या सहाय्याने माझ्या मुलीचं ऑपरेशन सक्सेस झालं. माळशिरस तालुक्याचे गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे तारणहार, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे आरोग्यदूत, लोकप्रिय, दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे असा कोणताच अवयव राहिला नाही ज्याचे ऑपरेशन करून गोरगरीब जनतेला दिलासा दिला नाही. तालुक्यात प्रथमच जनता दरबाराची संकल्पना राबवून गोरगरिबांना हक्काचे व्यासपीठ त्यांनी निर्माण केले आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये जनतेची अखंडपणे सेवा करून माळशिरस तालुक्यात विकासाची गंगा आणली आहे. विधानसभेत मातब्बर नेते मंडळी एकीकडे असताना आरोग्यदूत राम सातपुते यांचा निसटता पराभव झाला असला तरी सुद्धा गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची विकासाची व आरोग्याची कामे सुरू आहेत. माळशिरस तालुक्यातील एकशिव येथील संदीप शिवाजी रूपनवर यांची कन्या सृष्टी रूपनवर हिच्या हृदयाचे ऑपरेशन करून रूपनवर परिवाराचे आरोग्यदूत राम सातपुते यांनी हृदय जिंकून घेतले आहे. संदीप रूपनवर यांना 5 मुली आहेत. शेती तर नाहीच, पण राहायला घर सुद्धा नाही, अशी बिकट अवस्था असून पती पत्नी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह व मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाची तरतूद करत आहेत. सृष्टीला लहानपणी हृदयाला 2 छिद्री होती, त्यामुळे चालताना श्वास घेताना तिला दम लागत होता. वय वाढत गेल्याने आजाराची तीव्रता देखील वाढत गेली. रूपनवर परिवार गरिबीतून उपचार करून हतबल झाले होते. त्यांनी सृष्टीचा विचार सोडून दिला होता. मात्र आरोग्यदूत राम सातपुते यांच्या रूपाने आशेचा किरण मिळाला आणि सृष्टीला सृष्टी पाहण्याचे भाग्य लाभले. रूपनवर परिवाराच्या आनंदाला पारावर उरला नाही. खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्यात सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांची खरी गरज कशा पद्धतीने आहे याचा प्रत्यय रूपनवर परिवार यांच्याशी संवाद केल्यानंतर आला. मदत कशी व कोणाला करावी याचा अनुभव बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना रूपनवर पती पत्नी यांनी सांगितलं आहे. आपण प्रत्यक्षच पाहूयात त्यांच्यात काय संवाद झाला. आज आपण एकशिव तालुका माळशिरस या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी सृष्टी रूपनवर या लहान मुलीचं ऑपरेशन जे होतं ते ऑपरेशन माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्याला आरोग्यदूत म्हणून आमदार राम सातपुते यांच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी गोरगरिबांसाठी या माळशिरस तालुक्यामध्ये एक आरोग्यदूत कसा असावा आणि आमदार कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहतोय की हे रूपनवर परिवार आहे. आणि या रूपनवर परिवारांचं जे घर आहे अतिशय साध्या पद्धतीनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते राहत आहेत आणि त्यांना या ठिकाणी हे मुलं जे आहेत हे लहान लहानशी मुलं आहेत ती आणि त्यांच्या ते आता नेमकं काय झालं ते आपण जाणून घेऊया. तर तुमचं नाव सांगा. माझं नाव संदीप शिवाजी रूपनवर, राहणार एकशिव. आणि ही माझी 3 नंबरची मुलगी, जो तिला आजार आहे ती मुलगी होता तो. त्या आजाराचं असं वैशिष्ट्य होतं की ती लहानपणी 5 ते 6 महिन्याची असताना सर्दी, खोकला, ताप आल्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेलो उपचारासाठी. त्यावेळेस त्यांच्या तपासणीच्या निदर्शनात असं आलं की तिच्या हृदयाला होल आहे. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मोठ्या हॉस्पिटलला जाऊन चेकअप करून घ्या. चेकअप केल्यानंतर ते सांगतात तुम्हाला काय करायचं काय नाही ते. मग आम्ही बारामती हॉस्पिटलला सुरुवातीला त्या मुलीची ट्रीटमेंट दिली. तर त्यांनी टुडे एको केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तिच्या हृदयाला 2 होल आहेत, एक 4 mm आणि एक 7 mm होल आहे असं सांगितलं. आणि एक वॉल चेकअप आहे, नसा लहान आहे, तर तिच्या शरीराला पाहिजे असा रक्तपुरवठा भेटत नाही. तर त्याच्यातून मला त्याचा उपचार करून तिचं ऑपरेशन हे तिला करणं गरजेचं आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं.
ठीक आहे ते म्हणल्यानंतर त्यानंतर तिची तब्येत जरा नाजूक असल्यामुळे डॉक्टर म्हणले आत्ता काय ते ऑपरेशन करू नका, ती 6 ते 7 वर्षाची झाल्यानंतर ऑपरेशन करा. मग त्यानंतर मग असं करत असताना मग ती आता शाळेत जाते. आता ती इयत्ता 2रीमध्ये शिकते आहे. तिची पहिलीत असताना ती अशी जोपर्यंत तिचं ऑपरेशन होत नव्हतं तोपर्यंत ती चालत असताना खेळत असताना पळत असताना तिला धाप लागायची. धाप लागल्यानंतर ती खाली बसायची. खाली बसल्यानंतर ती जेव्हा धाप जाईल त्यानंतर ती पुढं चालू लागायची. मग अशा पद्धतीने मग परत एकदा आम्ही दवाखान्यात जाऊन तिचं टुडी एकू केलं, दाखवलं. तर ते म्हणले काय नाही तर मला तिचं काही जर झालं तर ऑपरेशन करावं लागेल. तर ऑपरेशनचा खर्च साधारण आम्हाला 4 ते 4.5 लाख रुपयाचा सांगितलं होतं. आता आमची परिस्थिती अशी नव्हती की आम्हाला एवढं पैसे खर्च करण्याची आमची ऐपत नव्हती. मग आम्ही भाऊंचे जे कार्यकर्ते होते आमच्या जवळपासचे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं आमची परिस्थिती अशी अशी आहे, आमच्या मुलीला असा आजार आहे, तर आम्हाला आर्थिक मदतीसाठी भाऊंची भेट घालून द्या. मग त्यांनी बालाजी सरांना फोन केला. त्यांनी सांगितलं, विचार केले भाऊंची भेट होईल का म्हणून. मग त्यांनी सांगितले बालाजी सरांनी की भाऊ आहेत. मग त्यांनी सांगितलं रविवारी भाऊंच्या बंगल्यावरती जनता दरबार भरतो, तुम्ही तिथं जाऊन भाऊंची गाठ घ्या, त्यांना रिपोर्ट दाखवा, मुलीला दाखवा, तुमची परिस्थिती सांगा, मग भाऊ तुम्हाला काय असेल ते मदत करतील. हे निश्चितच आहे असं त्यांनी सांगितलं, नाही म्हणणार नाही. ठीक आहे. मग मी असं केल्यानंतर मी एक वेळेस रविवारच्या मुलीला घेऊन रिपोर्ट घेऊन रविवारी त्यांच्या जनता दरबार बंगल्यावरती गेलो. त्यांच्याशी मी भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली, भाऊंना सगळी सविस्तर माहिती दिली माझी परिस्थितीची. भाऊंना सांगितलं, भाऊ म्हणलं माझ्या मुलीला असा आजार आहे, तिला ऑपरेशनची गरज आहे. सांगितले डॉक्टरांनी तर करावं लागते, आमची परिस्थिती नाही म्हणलं. मग भाऊ सांगितले भाऊ काय अडचण नाही, तुझी परिस्थिती नाही ना, मी तुला काय असेल तर तुला निराश करत नाही, मी करून देतो तुझं. तू घरी गेल्यानंतर मला त्या मुलीचं रिपोर्ट व्हॉट्सअपला पाठव आणि मग मी तुला सांगतो. मग मी घरी आलो, व्हॉट्सअपला भाऊंच्या मोबाईलवरती मी रिपोर्ट पाठवले. भाऊंनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी मुंबई या हॉस्पिटलला ते रिपोर्ट पाठवले. डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टरांशी चर्चा करून त्यांनी मला फोन केला, स्वतः भाऊंनी मला फोन केला की भाऊ तुमची चर्चा झालेली आहे, तुमचं डॉक्टरांशी बोलून रिपोर्ट पाठवून सगळे व्यवस्थित त्यांना माहिती दिलेली आहे, त्यांना सांगितलेलं आहे, तर तुम्हाला आमचे बालाजी सर आहेत ते तुम्हाला उद्याच्याला फोन करतील, डॉक्टरांशी बोलून अपॉइंटमेंट घेतील. तर तुम्ही त्यांच्या अपॉइंटमेंट घेतली की त्या अपॉइंटमेंटला तुम्ही तिथं हजर राहा आणि काय असेल ते त्यांची हॉस्पिटलच्या प्रमाणे उपचार होतील म्हणले तुम्ही जावा. मग आम्ही बालाजी सरांचा फोन आल्यानंतर सांगितलं तुम्हाला मंगळवारची अपॉइंटमेंट बुधवारची अपॉइंटमेंट आहे, तर तुम्ही बुधवारी इथं उपस्थित राहा म्हणून हॉस्पिटलला 11:30ची अपॉइंटमेंट आहे असे आम्हाला सांगितलं. पण ठीक आहे. मग आम्ही मंगळवारी संध्याकाळी इथून निघालो मुंबईला. बुधवारपासून सकाळच्या पहाटेपर्यंत आम्ही पोचलो. 11:30ला दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टरांनी रिपोर्ट बघितले. त्यांनी परत फिरून तिची टुडी इको, एक्सरे हे सगळं त्याची तपासणी करून त्यातनं त्यांनी सांगितलं बाबांनो हिच्या जी फुफ्फुसाला जी रक्तस्राव पाहिजे तो रक्तस्राव जेवढा शरीराला पाहिजे तेवढा शरीरापर्यंत पोचत नाही. फुफ्फुसापर्यंत जे हृदयापर्यंत जाणं रक्त आहे ती पोचत नाही, त्यामुळं ते हृदयाची साईज आणखीन मोठी होत चालली असं सांगितल्यानंतर ते म्हणले अगोदर आपल्याला नसा मोठ्या करण्याचे ऑपरेशन करावं लागेल, त्याला 4.5 लाख रुपयाचा खर्च आहे हे त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि सांगितल्यानंतर मग त्यांनी आमच्या सगळ्या रिपोर्टवरती सह्या घेतल्या, फॉर्मवरती अर्जावरती, आणि तिच्या ऑपरेशनला तिला घेतले, ऑपरेशन केले आणि ऑपरेशन तिचे आता सक्सेस झालेलं आहे. आम्ही आता त्याच्यानंतर आम्ही 2 ते 3 वेळा मुंबईला कोकिलाबेन हॉस्पिटलला आम्ही जाऊन दाखवून आलो, तिची चेकअप करून आलो. तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तिची 70% परिस्थिती सुधारलेली आहे, रक्तस्राव पाहिजे तसं आपल्याला योग्य तो मिळायला लागलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता आणखीन आम्हाला 6 महिन्यांनी परत रिटर्न त्यांनी चेकअपसाठी बोलवलेलं आहे. त्यावेळेस ते म्हणले हृदयाच्या फलाचे 6 महिन्यानंतर आपण डिसिजन घेऊया कधी करायचं ते, हे तुम्हाला सांगतो. आता तिची पूर्णपणे धाप बंद झालेली आहे, ती आता
पळू शकते, खेळू शकते, उड्या मारू शकते, तिला आता धाप लागत नाही, काय नाही. हे सगळं माझे आमदार राम सातपुते भाऊंच्या सहकार्यामुळं आमचं एवढे परिस्थिती सुधारली. मला सांगा, तुम्ही व्यवसाय काय करता? आम्ही व्यवसाय मोलमजुरी करणारे आहे. लोकांच्या कामाला जातो, मोलमजुरी करतो आणि जे काय त्यातनं येईल त्यात आमचं घर प्रपंच चालतो. मी तुम्हाला शेती वगैरे काय? आम्हाला शेती नाही, आम्हाला राहायला सुद्धा 1 गुंठा सुद्धा जागा नाही. आम्ही लोकांच्या जागेत आता राहतोय. अशी परिस्थिती आमची आहे आता. पण आता हे तुमची सृष्टीचं खरं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, तिच्या हसू येते, तिच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून. मला सांगा, जर भाऊंचा जर तुमचा संबंध आला नसता तर हे ऑपरेशन झालं असतं? नाही. भाऊंचा आणि आमचा संबंध जर नसता आला तर आज माझी पोरगी इथं बसलेली दिसली नसती. हे मी सांगतो. ही पोरगी माझी ही मुलगी केवळ माझे आमदार राम सातपुते साहेबांमुळंच इथं बसली आहे आणि शाळेत जाती. आता ही त्यांच्यामुळं जाते आणि त्यांची कृपादृष्टी आमच्यावरती आहे म्हणून ही आज मुलगी माझी शाळेत जाते. आता आज शाळेत गेलेली दिसली नसती. पण आता मला सांगा, ही सृष्टी अशी शाळेत जाते, आता तिचा जात्याचा आनंद वगैरे बघून वाटतोय. या आमदाराविषयी काय वाटतंय खरं तुम्हाला? माझे आमदार राम सातपुते भाऊ हे आपल्या माळशिरस तालुक्याच्या जनतेला, गरीब जनतेला लाभलेले देवदूत, माणसातले देव आहेत. हे मला वाटते त्यांच्याबद्दलची माझी अशी भावना. नाव काय तुझं? सत्य संदीप विप्लवाय. बरं, काय होत होतं तुला सृष्टी? खेळताना शाळेत जाताना धाप लागत होती. मग तुला काय वाटत होतं? वेदक करत होतं. बर, मग आता ऑपरेशन करून आली ना तुझं, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतंय. तुझं ऑपरेशन जे आहे हे कुणी केलंय? माझ्या आमदार सातपुते भावने केलं. माझ्या आठवणी भावला त्याने कायम. धन्यवाद. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव मोनिका संदीप रुपनवर. मी राहणार एकशिव. माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर वरकुटे खुर्द. खुर्दवर कोट्याचं का? बरं, आता इथं तुम्हाला हे किती मुलं आणि मुली आहेत त्या? मला 5 मुली आहेत, मुलगा नाही मला. 5 मुलीच आहेत नुसत्या. बरं, आता हे सृष्टी जी आहे ही किती नंबरची आहे? ती 3 नंबरची. बरं, नेमकं काय त्रास होता खरं लहानपणी तिला तिला? काहीच त्रास होत नव्हता. तिला लहान असताना तिला अंगावरती पित्ताना त्रास होत होता आणि तिला पेत असताना एकदमच मध्येच ती बंद करत होती आणि तिला श्वास घ्यायला पण त्रास होत होता. सर्दी खोकला आल्यानंतर तिला त्रास होत होता, जास्त त्रास, श्वासही घ्यायला ते. आणि मग नंतर ना तिला दवाखान्यात नेल्यानंतर त्यांनी चेकअपमध्ये ते आता तुम्हाला सांगितलंच आहे त्यांनी. मग नंतर तिला बारामतीला नेलं, वाघमोडे, अश्विन कुमार वाघमोडे हॉस्पिटलला. मग त्यांनी आम्हाला बारामती हॉस्पिटलला पाठवलं. तिथं कोडी केला आणि मग नंतर तिथं आम्हाला सगळं माहिती झालं. आता मला सांगा ताई, हे तुमच्या सृष्टीला ज्यावेळेस हे असा आजार आहे त्यावेळेस कसं वाटलं होतं खरं? दुःख झालं होतं हे समजल्यानंतर, की तिला असा आजार आहे असं समजल्यानंतर. तिला भरपूर दवाखान्यात नेलं पण तिचं ऑपरेशन होईल असं सांगितलं नव्हतं. आणि आता जे ऑपरेशन होईल आहे त्याचं ऑपरेशन होईल म्हणून सांगितलं होतं, पण आता जे ऑपरेशन केलं आहे हे होत नव्हतं असं सांगितलं होतं. पण आम्ही ती आशा सोडून दिली त्या ऑपरेशनची. पण देवासारखे आम्हाला आमदार रामभाऊ सातपुते भेटले आणि त्यांच्या सहाय्याने माझ्या मुलीचं ऑपरेशन सक्सेस झालं. मला सांगा, आता हे सृष्टीच्या चेहऱ्यावरचा जे आनंद आहे आणि ज्या वेळेस ते सुरुवातीला वाटत होतं, मग त्यात तुमच्या कशा भावना आहेत त्या खरं? ज्यावेळेस ती आजारी होती, ज्यावेळेस तिला त्रास होत होता त्यावेळेस ते बघून आम्हाला पण दुःख होत होतं. आणि आता जेव्हा ती हसते, उड्या मारती, खेळती, बोलते आमच्याबरोबर, त्यावेळेस आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि तिचा आनंद बघून आम्हाला असं वाटतं देवासारखं आम्हाला आमच्या बी आनंदात रामभाऊ सातपुते भाऊ हे सहभागी झाले. ह्याचा बी आम्हाला खूप मोठा आनंद आहे.